जेफ्री एप्स्टाईन प्रकरणामध्ये नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधानपद जाणार अशा पद्धतीच्या चर्चा सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात सुरू झालेल्या आहेत असं बोललं जात आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक स्टेटमेंट घेऊन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रचंड मोठी खळबळ माजवून दिलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी फार माहिती सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाच्या PMO ऑफिसमध्ये मंत्री राहिलेले आणि देशाच्या वेगवेगळ्या अभ्यासू डिपार्टमेंटमध्ये काम केलेले असं एक व्यक्तिमत्व आहे. प्रचंड अभ्यासू, निष्णात आणि हुशार असलेले व्यक्तिमत्व असल्यामुळं PMO ऑफिसमध्ये त्यांना चांगल्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या सुद्धा देण्यात आल्या होत्या आणि त्याच जबाबदाऱ्या अतिशय हुशारीनं पार पाडल्यामुळं त्यांना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपद सुद्धा काँग्रेसनं दिलं होतं. मुळात नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधानपद जाणार ह्या गोष्टीचा आणि जेफ्री एप्स्टाईन प्रकरणाचा संबंध काय आहे हा आपण पहिल्यांदा थोडासा विचार करूया. मित्रांनो, जेफ्री एप्स्टाईन हे नाव, हे व्यक्तिमत्व कोण आहे? तर जेफ्री एप्स्टाईन हा इस्रायलमध्ये एक शिक्षक होता. 1953 जन्मलेला जेफ्री एप्स्टाईन पहिल्यांदा शिक्षक झाला. शिक्षकाची नोकरी करत होता, परंतु त्याला मोठं होण्याची भूक गप बसत देत नव्हती. त्यामुळे त्यानं फायनान्स उघडलं, फायनान्स फर्म उघडलं. प्रचंड पैसा कमवला फायनान्स फर्मद्वारे. तो पैसा इस्रायलच्या मोसाक या संघटनेनंच त्याला पुरवला असंही बोललं जातं आहे. त्यानंतर तो मोसाकचा, इस्रायलची जी गुप्तहेर संघटना आहे त्याचा तो गुप्तहेर झाला असंही बोलण्यात येतं आहे. त्यानंतर इस्रायलनं जे काही पैसे त्याला पुरवले त्या पैशातून त्याला एक बेट तयार करायला सांगितलं. त्या बेटावरती वेगवेगळ्या देशाचे सेलिब्रिटी, राजकारणी, नेते, उद्योगपती येतील. त्या ठिकाणी मसाजच्या नावावरती, एन्जॉयमेंटच्या नावाखाली वेगवेगळ्या मुली अवेलेबल करून दिवल्या जातील. त्यांच्यावरती अत्याचार करून त्या ठिकाणी व्हिडिओ बनवले जातील आणि ते एक पुढच्या लोकांवरती दडपण घालण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचा वापर केला जाईल. अशा पद्धतीने त्यांनी 2005 एप्स्टाईननं त्या पद्धतीचं बेट तयार केलं, त्या ठिकाणी रिसॉर्ट तयार केले. मुळामध्ये 2005 पासून अगदी 2019 पर्यंत ह्या सर्व गोष्टींना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गोष्टी केल्या गेल्या. परंतु 2015 फ्लोरिडामधील एक मुलगी जिनं ह्या विरोधात तक्रार केली आणि तक्रारीचं रूपांतर असं झालं की एप्स्टाईनला त्या ठिकाणी शिक्षा झाली. अवघ्या 13 महिन्यामध्ये एप्स्टाईन जेलमध्ये जाऊन बाहेर आला. परंतु हे सर्व होत असताना अतिशय कमी वयाच्या मुली त्या ठिकाणी पुरवल्या जात होत्या. मसाजच्या नावाखाली त्या ठिकाणी अत्याचार केले जात होते. आणि किती जरी झालं, आता तुम्ही पाहू शकता अमेरिका वगैरे हे देश किती जरी त्या ठिकाणी वेगळ्या धाटणीचे असले, स्वतंत्र विचारसरणीचे असले, तरी ह्या देशामध्ये स्वातंत्र्याला खूप महत्त्व आहे. आणि त्यामुळंच अमेरिकेमध्ये ही घटना घडल्यामुळं, त्या ठिकाणी तक्रार दाखल झाल्यामुळं एप्स्टाईन इतका दिग्गज असून सुद्धा त्याला त्या ठिकाणी शिक्षा झाली. परंतु अवघ्या 13 महिन्यामध्ये एप्स्टाईन सुटला. त्यानंतर त्याचा सोबतीदार, सहकारी मॅक्सवेल, जो की लहान मुलींना, गरीब मुलींना आमिष दाखवून त्या ठिकाणी मसाज किंवा ग्रूमिंगच्या नावाखाली त्या आयलंडवरती आणत होता आणि त्या ठिकाणी अत्याचार करून घेत होता. हे असताना या ठिकाणी अनेक सुरुवातीला एप्स्टाईन संबंधात देशातील आपल्या कोणाचा जर का संपर्क झाला असेल तर तो अनिल अंबानीचा. अनिल अंबानी यांचा एप्स्टाईन फर्मसोबत पहिला मेल त्या ठिकाणी 2005 झाला होता असं बोललं जात आहे. तो मेल राफेल जो काही होत आहे, राफेलच्या संदर्भात केला गेल्यास सुद्धा बोललं जात आहे. परंतु सध्या ह्या गोष्टीचा आपल्या नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाशी किंवा सध्या देशात किंवा जगात चालू खळबळ आहे त्याच्याशी काय संबंध आहे तर ते आपण सांगू. सध्या देशाचे, अमेरिकेचे पंतप्रधान आहेत डोनाल्ड ट्रम्प. डोनाल्ड ट्रम्प आपल्या वादळी वक्तव्यानं प्रसिद्ध असतात. त्यांनी गेल्या महिन्यामध्ये प्रचार दरम्यान असं वक्तव्य केलं होतं की जे काय एप्स्टाईन यांच्या ज्या रिसॉर्टमध्ये जे काही व्हिडिओ आहेत, फोटोज आहेत, आजपर्यंत जेवढे सेलिब्रिटी आले गेले ते सर्व गोष्टी आपण खुल्या करत आहोत. त्या विधेयकावरती, कायद्यावरती त्यांनी सही केली आणि सही केल्यानंतर 1 महिन्यानंतर ते सर्व फोटोज, व्हिडिओज खुले होणार आहेत. खुले झाल्यानंतर अनेक राजकारणी व्यक्ती, सेलिब्रिटी, उद्योगपती यांच्या सर्व फोटोज त्या ठिकाणी व्हायरल होणार आहेत. जवळजवळ 90,000 इतके त्या ठिकाणी फोटोज आहेत असं बोललं जात आहे. 300 GB इतका प्रचंड मोठा डाटा असल्याचं बोललं जात आहे. आणि ह्या सर्व
आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती लक्ष ठेवून आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. आणि त्यांचं असं बोलणं आहे की भारतातील सुद्धा काही माजी खासदार, आजी खासदार, काही नेते यांचा सुद्धा त्या ॲप्स्टाईन प्रकरणाशी संबंध आहे, त्यांच्याशी त्यांचे त्या ठिकाणी येणं जाणं होतं. मग ते खासदार कदाचित सध्याच्या सरकारमधीलही असू शकते. त्यामुळं नरेंद्र मोदी यांना अडचणीत टाकणारे काही खासदारांची नावं सुद्धा समोर येऊ शकतात आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांच्या सरकारवरती त्या ठिकाणी मोठी अडचण येण्याची शक्यता आहे. या अडचणीतूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचा राजीनामा देतील आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचा पहिला मराठी पंतप्रधान, भारत देशाचा पंतप्रधान म्हणून शपथ घेईल असं बाकीत पृथ्वीराज चव्हाण करत आहेत. मुळात अतिशय रोमांचकारी, एखाद्या हॉलिवूड सिरीजला लाजवेल अशा पद्धतीचं हे सर्व सध्याचा ड्रामा दिसतोय, थ्रिलिंग आहे. याच्यामध्ये काय घडतंय 19 तारखेला समजणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा हा जर तरचा विषय आहे. जरी पृथ्वीराज चव्हाण बोलत असले की राजीनामा देतील वगैरे, तरी भारतातील जे काही खासदार किंवा आजी नेते आहेत त्यांचा या गोष्टीशी संपर्क आला किंवा जेफ्री ॲप्स्टाईनशी कोणत्या गोष्टीमध्ये देवाणघेवाण होती का याची संपर्क आला तरच सरकारवरती संकट निर्माण होऊ शकतं. परंतु पृथ्वीराज चव्हाण ज्या कॉन्फिडन्सनं बोलत आहेत याचा अर्थ अमेरिकेतून किंवा परराष्ट्रीय माहिती, कारण पृथ्वीराज चव्हाण अतिशय हुशार आणि निष्णात आहेत, त्यांचा आजपर्यंतचा अनुभव, या अनुभवावरती ते बोलत आहेत, त्या पुंजीवरती ते बोलत आहेत. त्यामुळे नक्कीच काहीतरी वेगळं घडण्याची शक्यता आहे. 19 तारखेला समजेलच नेमकं काय होत आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देणं याच्यावरती गेल्या काही काळामध्ये सध्या चर्चा आहेत, कारण त्यांचं 75 वर्षसुद्धा पूर्ण होत आहेत आणि त्याच्यामध्ये जर का अशी काही घटना घडली तर नरेंद्र मोदी यांच्या सरकाराला खऱ्या अर्थानं माफी म्हणून त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर मराठी पंतप्रधान होईल असं बोललं जात आहे. मग त्यामध्ये देवेंद्र फडणवीस किंवा नितीनजी गडकरी किंवा विनोद तावडे यांचीसुद्धा नावं चर्चेत आहेत. बघू 19 तारखेनंतर काय घडतं नेमकं आणि खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार संकटात सापडतंय का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.